पण कधी-कधी ना वेगळ्या पद्धतीने घेतलं जातं स्वतःवरती प्रेम करणं हे. म्हणजे स्वतःवरती प्रेम करणं म्हणजे स्वकेंद्रित होणं नाही. माझ्यासारखं या अख्ख्या जगामध्ये या सगळ्या गुण अवगुणांसकट, या सगळ्या कपॅसिटीज आणि लिमिट्स सकट, या सगळ्या दिसण्यासकट, या शरीराच्या आशण्यासकट माझ्यासारखी फक्त मीच आहे. अंतर्मनात गोष्टी करताना बऱ्याचदा असं लक्षात आलेलं आहे तर मनात आपण इतरांचा जास्त विचार करतो, प्रेमात पडतो, पण ते स्वतःच्या नाही तर दुसऱ्याच्या. पण मला एक सांगा, स्वतःच्या प्रेमात पडताना आधी स्वतःच्या प्रेमात पडायचं का स्वतःशी सुद्धा मैत्री करायची? या सगळ्या गप्पा आज आम्ही करणार आहोत आणि आपल्यासोबत आज मेधाताई आहे. हाय मेधाताई. हाय. तर पुन्हा आपण जमलोय एकत्र आणि एका छान वेगळ्या विषयावरती आपण बोलतोय एकदम. तर जसं मी आता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना म्हटलं की काय आधी मैत्री की आधी प्रेम? आधी मैत्री. ओके. हे बघ कसं आहे, आपल्या स्वतःवरती प्रेम करायचं असं आपण खूप ठिकाणी वाचतो, व्हॉट्सअपवरती तर खूप मेसेजेस येत असतात. पण कधी-कधी ना वेगळ्या पद्धतीने घेतलं जातं स्वतःवरती प्रेम करणं हे. म्हणजे स्वतःवरती प्रेम करणं म्हणजे स्वकेंद्रित होणं नाही. खूप वेळा माझ्यावर खूप प्रेम आहे असं म्हणून स्वतःमध्येच अडकून पडलेली खूप माणसं आपल्याला आजूबाजूला दिसतील. तर ते अशा पद्धतीने स्वतःवरती प्रेम करणं अपेक्षित नाहीये. काय म्हणजे तुला काय वाटतं? म्हणजे मला जे वाटतं ते स्वतःवरती प्रेम करण्यासाठी, रादर कोणावरतीही प्रेम करण्यासाठी आधी त्या माणसाबरोबर वेव्हलेंथ जुळणं गरजेचं असतं. बरोबर. ती वेव्हलेंथ जुळते म्हणजे काय होतं तर मैत्री होते. तसंच आपल्या स्वतःवरती प्रेम करायचं आहे तर आधी आपल्या स्वतःशी मैत्री झाली पाहिजे ना. आणि आपल्या स्वतःशी मैत्री करायची म्हणजे काय करायचं तर त्याच्यासाठी आधी ती का करायची हे समजून घेतलं पाहिजे. त्याचं महत्त्व कळलं तर आपण आपल्या स्वतःशी मैत्री करू. तर मला असं वाटतं की बघा, आपण जन्माला येतो, जे आई वडील आपल्याला जन्माला घालतात ते काय आयुष्याच्या शेवटपर्यंत असतातच असं नाही. निसर्ग नियम आहे. साधारणतः वयाच्या एका टप्प्यावरती कोणीतरी आपल्या आयुष्यात येतं, आपला जोडीदार बनतं, पण तेही आयुष्याच्या एका टप्प्यावर येतं. जन्मापासून तो माणूस काही आपल्या बरोबर नसतो ना, शेवटपर्यंत असतो. आपण ज्याला जन्म देतो तेही मूल जे आपलं असतं तेही वयाच्या एका टप्प्यावर येतं. मुलाच्या वयाच्या 20-25व्या वर्षापर्यंत ते आपल्याबरोबर असतं. नंतर त्याला त्याचे पंख असतात, त्याला त्याचं क्षितिज असतं, त्यांनी उडावं, भरारी मारावी, आपण त्याला सपोर्टला असतो. पण म्हणून माझ्या जन्माच्या पहिल्या क्षणापासून माझ्या शेवटापर्यंत हे कोणीच माझ्याबरोबर नाही आहेत. ना माझे घट्ट मित्रमैत्रिणी आहेत जे अगदी 24 तास माझ्याबरोबर आहेत. असं प्रत्येकाचंच असतं. मग असं असताना 24/7 आपल्याबरोबर फक्त आपण आहोत. म्हणून आपल्या स्वतःशी मैत्री करायची. कारण नाही तर असं वाटायला लागतं की अरे मला मी ओळखतच नाहीये आणि जर मला ओळखूच शकले नाही तर मी माझ्या स्वतःशी मैत्री कशी करणार? मग मैत्रीमध्ये जसं आपण एखाद्या माणसाला ओळखतो, त्याचे चांगले गुण, त्याचे वाईट गुण, त्याच्या स्ट्रेंथ्स, त्याच्या वीकनेसेस, ह्या सगळ्या सकट आपण त्याला ॲक्सेप्ट केलेलं असतं आणि म्हणून तो किंवा ती आपली मित्र किंवा मैत्रीण झालेली असते. तसंच आपल्या स्वतःबद्दल सुद्धा ह्या सगळ्या बाजूंनी आपण विचार केला पाहिजे. आपल्या स्वतःला समजून घेतलं पाहिजे, आपल्या स्वतःला स्वीकारलं पाहिजे. अनकंडिशनल ॲक्सेप्टन्स. तो जर अनकंडिशनल ॲक्सेप्टन्स स्वतःबद्दलचा असेल तर स्वतःची ओळख व्हायला मदत होते आणि स्वतःशी मैत्री व्हायला लागते. म्हणजे जेव्हा स्वतःशी मैत्री व्हायला लागते तेव्हा स्वतःबरोबरचा जो संवाद आहे तो अधिक घट्ट व्हायला लागतो. आपण आपल्या स्वतःबरोबर अत्यंत मोकळेपणाने काही गोष्टी ॲक्सेप्ट करतो आणि अनेक गोष्टींवरती काम करायला सुरुवात करतो स्वतःच्या. आणि मग त्यातनंच हे स्वतःबद्दलचं प्रेम सुरू होतं. आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने स्वतःवर प्रेम करायला लागतो ना तेव्हा ऑटोमॅटिकली आपण आपल्या आयुष्यावर, आपल्या आजूबाजूच्या लोकांवर, आपल्या जवळच्या लोकांवर तर करतो, पण इन जनरलच सगळ्या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा आपला खूप पॉझिटिव्ह होतो
आणि प्रेमळ होतो. सगळं काही करायचं आहे, स्वतःचा विचार अमुक तमुक सगळं, पण हे एका रात्रीत होण्यातलं नाहीये ना. अगदीच नाही. स्टेप्स असतील किंवा काय पद्धतीने आपण जायला हवं. हे बघ, आपल्या स्वतःवरती काम करायचं तर इट्स अ लॉंग प्रोसेस. आणि आपण दुसऱ्या कोणालाही बदलू शकत नाही. आपण फक्त बदलू शकतो ते स्वतःला बदलू शकतो. जे आपल्या हातात काय आहे, स्वतःवरती काम करणं. दुसऱ्यावरती काम करणं, दुसऱ्याला बदलणं हे कोणालाही शक्य नाही. त्यामुळे वी शुड बी वर्किंग ऑन द थिंग्स दॅट वी हॅव इन आवर कंट्रोल. मग आपल्या भावना, आपले विचार आणि आपली कृती ह्यावरती आपल्याला काम करायचंय. म्हणजे काय करायचं, तर जसं तू म्हणलीस तसं हे एका रात्रीत घडणारं नाही. हे सतत 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 करण्याची गोष्ट आहे, अगदी मरणापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत. कारण ते प्रगत होणं, स्वतःला समजून घेणं, स्वतःचा विकास करणं, स्वतःला एम्पॉवर करणं हे सतत चालूच राहिलं पाहिजे. तरच माणूस म्हणून आपण वाढतो, व्यक्तिमत्व विकास होतो. त्यामुळे त्याच्या काही स्टेप्स आहेत. तर सगळ्यात पहिली स्टेप्स अशी आपण समजून घेऊया की स्वतःवरती काम करायचं आहे, तर आपले स्वतःचे काही गोष्टी आधी त्याच्याबद्दल विचार करायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट स्वतःवरती काम करण्याची म्हणजे एक समजून घ्यायचं की आपण कोणीही परफेक्ट नाही. नो वन इज परफेक्ट. एक्झॅक्टली, हेच विसरतो आपण. म्हणजे एस्पेशली आजकाल जर आपण बघायला लागलो ना, तर एक तो सुपर वुमन सिंड्रोम आलेला असतो सगळ्यांनाच. मी हे पण करायचंय, मला ते पण करायचंय, मी हेही करू शकते, मी तेही करू शकते, तेही करू शकते, वगैरे वगैरे वगैरे. आलं पाहिजे आपल्याला, आलं पाहिजे. आणि आलं पाहिजे ते सुद्धा कसं एक्सलंटच जमलं पाहिजे असं नाही होऊ शकत. माणूस म्हणून आपल्या काही कपॅसिटीज आहेत, काही लिमिटेशन्स आहेत. मला काही गोष्टी उत्तम जमतात, काही गोष्टी चलता है कॅटेगरीत जमतात, काही गोष्टी नाही जमत. हे स्वतः आधी ऍक्सेप्ट करायला पाहिजे. आणि जसं माझं तसंच या जगात असलेल्या प्रत्येक व्यक्तीचं, की प्रत्येकालाच प्रत्येक गोष्टच एक्सलंटच जमेलच असं नाही. तो जो च आहे ना, अट्टहासाचा च, तो जरा काढून टाकूया. स्वतःच्या बाबतीतही आणि इतरांच्या बाबतीतही. इतरांच्या बाबतीत म्हणजे दुसऱ्यांकडे बघताना, अपेक्षा ठेवताना. मग स्वतःकडे स्वतःच्या अपेक्षा सुद्धा एवढ्या असतात, स्वतःकडून असलेल्या अपेक्षा. आणि मग त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जी काही दमछाक होते की मग छोट्या छोट्या आनंदाला आपण मुकतो आणि जाणीवपूर्वक अनेक चांगल्या चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. कारण कायम तो अट्टहास असतो स्वतःला सगळ्या ठिकाणी मी सॉलिड आहे, मी बेस्ट आहे हे प्रूव्ह करण्याचा, स्वतःसाठीही प्रूव्ह करण्याचा आणि दुसऱ्यांच्या नजरेत देखील प्रूव्ह करण्याचा. सो ही सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मी परफेक्ट नाही. सो जगामध्ये कोणीच परफेक्ट नाही. गुण, अवगुण, स्ट्रेंथ्स, विकनेसेस या सगळ्याची मिळून मी बनलेली आहे. ही पहिली गोष्ट अगदी डोक्यात घट्ट करून घेऊया. कारण जेव्हा परफेक्शन असावं, पण परफेक्शनचा अट्टहास असतो ना, तेव्हा त्यातनं फक्त दुःख मिळतं. स्वतः परफेक्शनिस्ट होता येत नाही म्हणजे त्या चौकटीत सगळं परफेक्ट 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 आपल्या स्वतःला जमलं नाहीये म्हणून स्वतःकडनंही अपेक्षाभंग आणि दुसऱ्यालाही आपण म्हणतो त्या चौकटीत बसता येत नाही म्हणून अपेक्षाभंग. त्यामुळे परफेक्शनचा अट्टहास सोडून देऊया, एक्सलन्सचा आपण प्रयत्न करूया. एक म्हणजे जे काम हाती घेतलेलं आहे, बाय चॉईस हातात घेतलंय, ते माझ्या परीने जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न. माझ्याकडनं 100% देऊन कन्सिस्टन्सी, सिन्सिअरिटी ह्यांनी चांगलं करण्याचा प्रयत्न, तो एक्सलन्स असं मला वाटतं. आता हा एक्सलन्स माझे जे 100% ते मी देत असताना पलीकडच्या दृष्टीने कदाचित ते एक्सलंट नसेल देखील, पण दॅट्स परफेक्टली ऑल राईट ना. कारण तो दुसऱ्याचा दृष्टिकोन आहे. माझ्या परीने माझ्या 100% देण्याच्या कपॅसिटीज मी पूर्ण वापरतीये. दॅट्स माय लिमिट अँड दॅट्स माय कपॅसिटी. सो ह्याच्यावरती एकदा क्लॅरिटी आली की मग
स्वतःवरती काम करण्याची पहिली स्टेप आपण चढू. ओके. दुसरी स्टेप मला असं वाटतं की हे सगळं करत असताना एक गोष्ट हीही लक्षात ठेवली पाहिजे की आय एम नॉट परफेक्ट, आणि दुसरी स्टेप बट आय एम युनिक. युनिक अशासाठी आता तू लक्षात घे की आपला सख्खा भाऊ किंवा आपली सख्खी बहीण किंवा अगदी दोन सख्खी जुळी भावंड एकाच आईवडिलांच्या पोटी जन्माला येतात, एकाच वातावरणात वाढतात, नातेवाईकही सेम असतात, पण तरी सुद्धा ती दोन भावंड एकमेकांपेक्षा वेगळी असतात. पिंड वेगळा असतो, अप्रोच वेगळा असतो, थॉट प्रोसेस वेगळी असते, येणारे अनुभव वेगळे असतात. म्हणजे माझ्यासारखं या अख्ख्या जगामध्ये या सगळ्या गुण अवगुणांसकट, या सगळ्या कपॅसिटीज आणि लिमिट्स सकट, या सगळ्या दिसण्यासकट, या शरीराच्या आशण्यासकट माझ्यासारखी फक्त मीच आहे. सो आय शुड बी प्राऊड इनफ. एक, आणि प्राऊड इनफ अशासाठी की ह्याच्यातनं कुठेही इन्फिरिटी नाही आला पाहिजे आणि ह्याच्यातनं कुठेही सुपिरियरिटी नाही आला पाहिजे. कारण माझ्यासारखी मी जशी आहे तसंच तुझ्यासारखी तूच आहेस, आणि एक्स माणसासारखी तो एकच एक्स माणूस आहे, दुसरं तसं कोणी नाही. सो किती सुंदर आहे ना हे, की माझ्यासारखं दुसरं कोणीही नाही आहे, माझ्यासारखी एकमेव मी आहे. पण म्हणून मी खूप भारी किंवा मी खूप कमी असं काही नाही आहे. तू एक्झॅक्टली ही आहे, ह्या सगळ्या सकट मी ही अशी आहे, हा स्वतःबद्दलचा हा ऍक्सेप्टन्स, ही दुसरी स्टेप. आणि जेव्हा आपण असं स्वतःला आहोत तसं ऍक्सेप्ट करायला लागतो त्यावेळेला मग स्वतःशी मैत्री व्हायला लागते. छान कन्सेप्ट आहे ही. माणूस शांत होत जातो, शांत होत जातो. एक्झॅक्टली. कुठेही कोणालाही कुठेही कोणाला, आणि मग ना त्यातनं कंपॅरिझन बंद होते, ते स्वतःला सिद्ध करण्याची धडपड थांबते, कंपॅरिझन बंद होते. आपली सगळी दुःख अपेक्षाभंग हे त्या कंपॅरिझन मधनं येतात. आपण आपल्या स्वतःला इतरांशी कम्पेअर करतो म्हणून, किंवा आपण आपल्या समोरच्या दोन माणसांना एकमेकांशी कम्पेअर करतो म्हणून. पण जेव्हा समजायला लागतं की नो वन इज परफेक्ट आणि एव्हरीबडी इज युनिक, त्यावेळेला ही कंपॅरिझनच संपली ना. मग सगळीच माणसं आपल्याला आपण जशी आहेत तशी बघायला लागतो ना. त्यांना आपण जज करत ना, त्यांना काही लेबल लावत. तो माणूस तसा आहे, ओके. आपण संत होतो का असा एक नाही. संत पद मिळवण्यासाठी खूप जास्त तपस्या करायला लागते. पटकन होतं ना की म्हणजे काय. पण कसं आहे माहितीये बघा, हे सगळं करायला मी काही संत नाहीये असं म्हणून आपण एक्सक्युजेस घेतो. हे सगळं शक्य आहे, आपल्याला शक्य आहे, सामान्य माणसाला हे सगळं शक्य आहे. जर आपल्याला आपलं आयुष्य आनंदी घालवायचं असेल, सुखी ठेवायचं असेल स्वतःला, ती आपल्याला सुखी ठेवण्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही कम्प्लिटली माझी आहे, हे जेव्हा कळायला लागतं तेव्हा हळूहळू आपण हे आपोआप अंगीकारायला लागतो. माझा आनंद हा दुसऱ्या कोणावरती अवलंबून नाही, माझा आनंद माझ्या हातात आहे. कसा आहे तर मी कंपॅरिझन करत नाही, मला माहिती आहे मी काय आहे, मग तिथून आनंदाला सुरुवात होते. आणि हे जेव्हा समजायला लागतं की अरे आपला आनंद आपल्या हातात आहे, आपण छोट्या छोट्या गोष्टींमधनं पण आनंद मिळवू शकतो, आणि मग अशा छोट्या 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 क्षणांमधनं तो सगळा आनंद गोळा करून ऍट द एंड ऑफ द डे छान गेलेला असतो दिवस. एवढा विचार करतच नाही कोणी, मी पण नाही करत. खरंच आहे, आपण स्वतःला स्वीकारून या सगळ्या स्टेजेस पर्यंत आलो तर कदाचित सोपं होईल. आणि इथंच सुरुवात आहे स्वतःवर काम करण्याची. अजून स्वतःवरती काम करणं अनएंडिंग प्रोसेस बेसिकली. त्याच्यात डिटेल आपण बोलूच डिटेल. पण ह्या पहिल्या काही बेसिक गोष्टी आहेत ज्या स्वतःबद्दल प्रत्येकाने समजून घेतल्या पाहिजे. आणि कसं आहे ना, मला असं वाटतं आपल्याकडे जे असतं ते आपण इतरांना देतो. बघा, कधीही कुठल्या गोष्टीत एखाद्या मला माझाच राग आला असेल तर ऑटोमॅटिकली माझ्या जवळच्या आजूबाजूच्या लोकांवरती तो राग रिफ्लेक्ट होतो, हो की नाही, रागवलं जातं ऑटोमॅटिकली, कारण मला माझाच राग आलेला असतो, विचार असतात, मला माझा राग आलेला असतो काही वेळेला. बरोबर, का राग आलेला असतो? कारण काही गोष्टी मला जशा घडायला हव्या आहेत तशा घडलेल्या नसतात, किंवा माझ्याकडनंच काही गोष्टी राहून गेलेल्या असतात, म्हणून मला माझा राग आलेला असतो. मग अशा मला राग येतो तेव्हा तो माझ्यावरती तर स्वतःवरती चिडचिड होतेच,
पण तेवढंच नाही तर दुसऱ्यांवरती पण होते, करेक्ट. कारण माझ्याकडे त्यावेळेला माझ्या मनात राग आहे. सो आपल्याकडे जे असतं तेच दुसऱ्यांना दिलं जातं. जेव्हा माझ्या मनात माझ्याबद्दल सॅटिस्फॅक्शन आहे, प्रेम आहे, तेव्हा ऑटोमॅटिकली माझ्या आजूबाजूच्या लोकांना प्रेमच दिलं जातं. मी जेव्हा मला स्वतःला समजून घ्यायला लागते तेव्हा ऑटोमॅटिकली मी आजूबाजूच्यांनाही समजून घ्यायला लागते. तिथे मग स्वकेंद्रित नाही होत. आपण स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वकेंद्रित होणं नाही. बाजू सुद्धा आपल्याला कळायला लागते. एक्झॅक्टली. एक लक्षात घे की इंग्लिश 6चा आकडा आहे तुझ्या माझ्यामध्ये. ओके, तुझ्याकडनं तुला 9 दिसतोय, माझ्याकडनं मला तो 6 दिसतोय. माझ्याकडनं इंग्लिश 6 आहे, तुझ्याकडनं इंग्लिश 9 आहे. तुला तुझ्या बाजूनी तो इंग्लिश 9 वाटणार आणि तू त्याच्यासाठी आग्रहाने म्हणणार नाही नाही हा 9च आहे. मला माझ्या बाजूनी तो 6च दिसणार आणि मी आग्रहाने म्हणणार नाही नाही हा 6च आहे. तू चुकेस का? नाही. मी चुके का? नाही. पर्स्पेक्टिव्ह वेगळे आहेत. हेच समजायला लागतं जेव्हा आपण दुसऱ्यांना समजून घ्यायला लागतो, आपण स्वतःला समजून घ्यायला लागतो की त्या एका गोष्टीचे पर्स्पेक्टिव्ह वेगळे आहेत. तो जो आकडा आहे, ती जी आकृती आहे ती माझ्यासाठी 6 असेल, तुझ्यासाठी 9 असेल. इकडनं बघणाऱ्याच्या दृष्टीने तो रांगोळीतला एखादा कुठला तरी आकार असेल, इकडनं बघणाऱ्याच्या दृष्टीने तो मराठी 7 असेल. पर्स्पेक्टिव्ह वेगळे आहेत. असंच प्रत्येक घटनेमध्ये घटनेकडे बघण्याचे प्रत्येकाचे पर्स्पेक्टिव्ह वेगळे असतात. जो तो आपापल्या अनुभवाप्रमाणे, स्वभावाप्रमाणे, अंडरस्टँडिंग प्रमाणे किंवा म्हण ज्ञानाप्रमाणे, जे काही आकलन शक्ती असेल त्याप्रमाणे त्या गोष्टीचा अर्थ लावतो. मला हे असं वाटतंय म्हणून साऱ्या जगालाही ते तसंच वाटलं पाहिजे, हा अट्टाहास मग बंद होतो. ऑटोमॅटिकली दुसऱ्याबद्दलचा ऍक्सेप्टन्स वाढायला लागतो. स्वतःचा ऍक्सेप्टन्स तर आपण वाढवतोच, ऍट द सेम टाइम दुसऱ्याबद्दलचा ऍक्सेप्टन्स पण वाढायला लागतो. म्हणजे फ्रिक्शन्सचे प्रसंगच कमी होतात ना. खरं. आणि हे नॉट ओनली आपल्या घरात, मित्रमैत्रिणींच्या, म्हणजे खूप वेळा सोशल लाईफमध्ये म्हण, आपल्या कामाच्या ठिकाणी म्हण, की एक सेल्फ जपणं हा एक मुद्दा आहे. एक्झॅक्टली. आणि परत एकदा तुझे मगाशी सुरुवातीला म्हणलीस ना, आपण इतरांचा विचार करतो, आपला स्वतःचा विचार करत नाही, लोक काय म्हणतील हा विचार करतो. तर तिथे ना हा बॅलन्स ठेवला पाहिजे की लोकांचा विचार करायचा आहे आपल्याला, ओके, पण माझ्या जगाच्या सेंटरला मी आहे. हा, माझ्या जगाचा कणा मी आहे. मी जिवंत आहे म्हणून माझं जग आहे. मी जन्मायच्या आधी जग होतंच. माझा शेवट होईल तेव्हाही जग असणारच आहे, पण माझं जग मी आहे म्हणून आहे. त्यामुळे माझं जग मला छान ठेवायचं असेल तर मीच कणा आहे, तर माझ्या या कण्याकडे, माझ्या स्वतःकडे मी लक्षच द्यायला हवं. आणि माझ्या स्वतःकडे मी लक्ष नाही दिलं तर दुसऱ्यांनी माझ्याकडे लक्ष द्यावं ही अपेक्षा करणं पण चूक आहे ना. मीच माझ्याकडे लक्ष देत नाहीत, लोक का माझ्याकडे लक्ष देतील? त्यामुळे आपल्याकडे लक्ष देण्याची जबाबदारी आपली. एक्झॅक्टली. पण मीच माझ्याकडे जर लक्ष देत नाही तर लोकांनी का द्यावं? त्यामुळे माझ्यावर लक्ष देण्याची जबाबदारी माझी. माझा आनंद माझी जबाबदारी. माझं स्वतःवरती माझी स्वतःची काळजी घेणं ही माझी जबाबदारी. इतकं जरी आलो तरी सुद्धा बदल होतील. आणि परत एकदा मी सांगते, स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वार्थी होणं नाही. कारण मी माझ्या जगाचा कणा आहे. मी माझ्या स्वतःची काळजी घेतली तर माझं जग छान असणार आहे. मी जर का काही करण्याच्या अवस्थेमध्ये नसीन तर मग माझ्या आजूबाजूच्या जगाला त्याचा त्रासच होणार आहे. त्यामुळे मला जर का माझं आयुष्य सुंदर बनवायचं असेल, छान जगायचं असेल, तर मला माझी काळजी घ्यायलाच हवी. एक थोडा जवळचा प्रश्न विचारते तुला, की कॉम्पिटिशन खूप आहे बाहेर, आपल्याला तिथे तर सिद्ध करावंच लागतं. हो हो. आपल्या क्वालिटीज, आपल्या कामाच्या क्वालिटीज. करेक्ट. तर हे सगळं जे काही रोलर कोस्टर सुरू असतं मनामध्ये,
तर त्यावेळेस हे भान निसटू शकतं का किंवा ते निसटू नये म्हणून काय करायचं? निसटू शकतंच, व्हावत जाता येतच, व्हावत जातोच, पण ते भान राहावं म्हणून काय करायचं? तर ती एक स्पर्धा आहे, तो जीवन मरणाचा प्रश्न नाही आहे. म्हणजे आता बघा, मी स्पोर्ट्स पर्सन आहे, मी स्विमर आहे, मी नॅशनल्सला अजूनही पार्टिसिपेट करते, मास्टर्स नॅशनल्सला. तर आता एखादा इव्हेंट मी पोहत असताना, फॉर एक्झाम्पल 50 मीटर बटरफ्लाय हा माझा इव्हेंट आहे, तो मी पोहत असताना माझ्याबरोबर ज्या इतर कॉम्पिटिटर्स आहेत त्यांच्याबरोबर मी कॉम्पिटिशन करणारच, कारण मी पार्टिसिपेट केलंय त्याच्यात मेडल मिळवणं हा माझा ऑब्जेक्टिव्ह आहे. सो त्याच्यासाठी लागणारी त्याचे सगळे प्रयत्न मी करणार, बरोबर. पण स्पर्धा झाल्यानंतर मला समजा ब्रॉन्झ मेडल मिळालं किंवा मेडल नाहीच मिळालं, तर माझ्यासाठी माझ्या जगाचा अंत नाही ना होत तिथे. ही एक स्पर्धा होती, पुढच्या स्पर्धेत चांगले प्रयत्न करू, अजून चांगला परफॉर्मन्स देऊ, हा विचार असतो प्रत्येक स्पोर्ट्समन्सच्या डोक्यामध्ये. इट्स नॉट एंड ऑफ द वर्ल्ड, दॅट वॉज जस्ट वन कॉम्पिटिशन. मला असं वाटतं, आणि असा विचार जर केला तर सेल्फ कॉन्सन्ट्रेशन म्हणूया आपण, की ते जे काही मिळवायचं ध्येय आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन थेट होत असेल. हा, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आहे, करेक्ट. हे मिळालं तर आनंद आहे, नाही मिळालं तरी त्याचं दुःख नाही वाटणार आहे. हा, दुःख नाही, आणि वाटतो आपण, हे बघ माणसं होत, दुःख वाटणार. म्हणजे आता एखाद्या स्पर्धेमध्ये आत्ताच रिसेंटली मी एक मास्टर्स नॅशनल्स करून आले, तर एका माझ्या इव्हेंटमध्ये माझं गोल्ड मेडल फ्रॅक्शन ऑफ अ सेकंडनी गेलं. त्या क्षणी मला दुःख वाटलं, डेफिनेटली दुःख वाटलं, की फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड, 1 सेकंदाचा काही अंश ह्याच्यामध्ये माझं मेडल गेलं, गोल्ड मेडल गेलं, सिल्वर मिळालं. पण आता मी जर का तिथे दुःखच करत बसले तर उपयोग काय? पुढचा इव्हेंट आहे ना. मग तिथे दुःखच करत बसले तर संपलं सगळं, मग आयुष्य संपलं का? नाही. कुठल्याही स्पर्धेकडे बघताना, मग ती आपल्या रोजच्या आयुष्यातली कुठलीही स्पर्धा असो, ती स्पर्धा आहे, तो जीवन मरणाचा प्रश्न नाही. त्या स्पर्धेमध्ये नाही आपल्याला अपेक्षित असं यश नाही आलं तर इट्स ओके. काय चुकलं, कुठे कमी पडलो हे बघूया, त्याच्यावर काम करूया, पुढच्या वेळेला बेटर परफॉर्मन्स देऊया. दॅट इज वन ऑफ द थिंग्स इन द एंटायर लाईफ. दॅट्स नॉट द लाईफ. कामाच्या किंवा आपल्या प्रोफेशन किंवा आपल्या स्पर्धेच्या बाबतीत झालं, कुठल्याही बाबतीत घे, काहीही घे. हा, म्हणजे एखाद्या व्यक्तीबरोबरचं आपलं नातं, मी पर्सनल रिलेशन्स वरती घेणार होते तुला, की फ्रेंड्स, रिलेटिव्स आणि घर, कुठलंही घे. म्हणजे ते मित्रमैत्रिणी घे, जोडीदार घे, मुलं घे, आई वडील घे, कुठलंही नातं घे. कुठलंही एक नातं हे आयुष्याचा एक भाग आहे. तेच म्हणजे आयुष्य. असं जेव्हा आपण करायला लागतो त्यावेळेला स्वतःची प्रगती तर खुंटतेच, ते नातंही सफोकेटिंग व्हायला लागतं, आपल्यालाही आणि त्या दुसऱ्या माणसालाही. त्यामुळे तो एक आयुष्याचा भाग आहे. माझ्या आयुष्याचा हे नातं एक भाग आहे. महत्वाचा असेल, डेफिनेटली महत्वाचा असेल, पण तरीही महत्वाचा भाग आहे. हेच माझं आयुष्य आहे असं करून नाही चालणार, करू नये. कारण मग असं केलं ना की त्या नात्याकडनं मग अपेक्षाही खूप वाढतात. आपण इनपुट्स द्यायला लागतो, पण तसेच इनपुट समोरच्या माणसाकडनं आले नाहीत तर मग त्रास व्हायला लागतो. मग त्याचं जे दुःख असतं, वाईट वाटणं असतं, त्याच्यातच डुंबून पडतो आपण, आणि मग उरलेल्या आपल्या आयुष्यातल्या अनेक भागांकडे दुर्लक्ष होतं. सेव्ह एनर्जी. अगेन हे सेल्फ सेंटर्ड नाही व्हायचंय, पण हे एक्झॅक्टली. म्हणजे आणि दुसरं, म्हणजे हे फिलॉसॉफिकल वाटेल, पण हे फिलॉसॉफिकल नाही, इट्स द मोस्ट प्रॅक्टिकल थिंग. मी या जगात मनुष्य योनीत जन्माला आली आहे, तर मी काय करायचं आहे माझ्या आयुष्याचं, मला मिळालेल्या या सुंदर शरीराचं, ह्याचा शोध प्रत्येकाने आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावर घ्यायला सुरुवात केली पाहिजे. आणि मग जेव्हा असा शोध घ्यायला सुरुवात होते तेव्हा आपोआपच हे कळायला लागतं की एक ग्रेटर गोल आयुष्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे, की ज्याच्यातनं खूप जास्त समाधान मिळणार आहे. आणि असा जेव्हा शोध घ्यायला सुरुवात होते ना, तेव्हा छोट्या 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 गोष्टींमध्ये अडकून पडणं
आपोआप कमी व्हायला लागतं, कारण एक ग्रेटर गोल समोर दिसत असतं. आणि परत एकदा, नो वन इज परफेक्ट, सो हुज लाईफ इज परफेक्ट. काही दुःख मिळणार आहेत, पण असेच आनंदाचे अनेक क्षणही असणार आहेत. सततच आनंद मिळेल, मी सततच आनंदी राहिलंच पाहिजे, हाही परत अट्टहासच आहे. दुःख असणार आहे, वाईट वाटणार आहे, पण परत एकदा त्या दुःखात, त्या वाईट वाटण्यात, त्या निगेटिव्ह फिलिंग्समध्ये किती अडकून पडायचं, किती वेळासाठी त्याच्यातच राहायचं, ह्याच्यावरती आपण काम करू शकतो. आणि ह्याच्यावर फक्त आपणच काम करू शकतो. तसंच काही अचिव्हमेंट्स आहेत, त्या अचिव्हमेंट्समध्ये देखील किती वेळ त्याच्यातच गुंतून पडायचं, ह्याचंही भान ठेवलं पाहिजे. म्हणजे मला जे काही आता तू सांगितलंस त्यावरनं वाटतं की खूप टोकाची भूमिका, म्हणजे चांगली आणि वाईट म्हणते हो हो, की अति चांगली टोकाची भूमिका आणि अति वाईट टोकाची भूमिका, अति तिथे माती. सिच्युएशन, माणसं, नाती, प्रोफेशनल, हे घातकच आहे. हो, अति तिथे माती. मराठीमध्ये इतकी सुंदर म्हण आहे, ती ठेवावी लक्षात कायम. अति तिथे माती. आपण माणसं अशी पाहतो जे एक्स्ट्रीम टोकाची भूमिका घेतात, त्यातनं त्रासच होतो ना, त्रासच होतो. आणि कसं होतं, एक्स्ट्रीमिझमला गेलं ना कुठल्याही बाबतीत, म्हणजे भावना असू देत, ऑब्जेक्टिव्ह असू देत, काही घे, एक्स्ट्रीमला गेलं ना की त्याच्यामधनं येणारा अपेक्षाभंगाचं दुःख सुद्धा खूप असतं. तेच मी तुटण्यावरच येणार होते की तुटतं आणि आपणही तुटतात. सगळ्यात पहिलं इतरांचं जाऊ दे, आपले स्वतःचे विचार खुंटतात किंवा आत्मविश्वास सुद्धा डळमळीत होतो खूप वेळेला. असं परत एकदा, आपल्याला आयुष्य छान जगायचं असेल तर स्वतःवरती जसं आपण प्रेम करणार आहोत, त्या प्रेमाचा पाया हा स्वतःवरचा विश्वास आहे. कुठल्याही नात्याचा पाया हा विश्वास असतो. मग स्वतःबरोबर जर का एक छान नातं आपल्याला डेव्हलप करायचं असेल तर आपल्या स्वतःबद्दलचा विश्वास देखील कायम ठेवता आला पाहिजे. आणि तो स्वतःबद्दलचा विश्वास, परत एकदा, तो विश्वास स्वतःबद्दल ठेवताना कुठून येतो विश्वास? जेव्हा आपण आपल्याला चांगल्या पद्धतीने ओळखतो तेव्हाच विश्वास येतो. माझी मैत्री जेव्हा तुझ्याशी होते तेव्हा तुझ्याबद्दलच्या काही गोष्टी मला कळलेल्या असतात आणि त्याच्या बेसिसवरती मी तुझ्यावरती विश्वास ठेवायला लागते. त्या विश्वासाच्या जोरावरच पुढे मैत्री फुलते. बरोबर? तसंच आहे, आपल्या स्वतःवरचा विश्वास हा खूप महत्वाचा आहे. स्वतःवरती काम करताना तो विश्वास आपल्याला कुठून मिळणार आहे? जेव्हा आपण आपल्या बलस्थानांवरती काम करू तेव्हा मिळणार आहे. बलस्थानं कशी कळतील? जेव्हा आपण आपल्याबद्दल विचार करायला लागू. आपल्याबद्दलचा विचार आपण कधी करायला लागू? जेव्हा त्याच्याबद्दलचा अवेअरनेस येईल. अवेअरनेस कधी येईल? जेव्हा समजायला लागेल की सगळ्या जगाच्या, माझ्या जगाच्या सेंटरला मी आहे, म्हणून मला माझ्याबद्दलचा अवेअरनेस असला पाहिजे. हे असं एकमेकांमध्ये गुंतलेल्या गोष्टी आहेत. आणि जेव्हा असा स्वतःबद्दलचा विश्वास असतो तेव्हाच आपण आपल्या स्वतःचा आदरही करायला लागतो. आणि स्वतःचा आदर करणं म्हणजे परत एकदा दुसऱ्याला कमी लेखणं नाही. अगेन आदर आणि इगो, एक्झॅक्टली फरक आहे. अगदीच. अहंकार आणि आदर. मी कोणीतरी आहे हे न ठेवता, मी कोणीतरी आहे आणि बाकी सगळे फालतू आहेत. आय नो एव्हरीथिंग. जे काय कळतं ते मलाच कळतं असं नाही असू शकत. मला काही गोष्टीतलं चांगलं कळतं, अनेक गोष्टीतलं ठीक ठीक कळतं, अनेक गोष्टीतलं हा मला एखाद्यापेक्षा जास्ती नॉलेज आहे, पण म्हणून त्या पर्टिक्युलर फील्ड मधलं सगळंच नॉलेज मला एकटीलाच आहे हे हास्यास्पद आहे ना असं वाटणं. घरात सुद्धा आपण म्हणूया नवरा बायको, कुटुंब, मुलं आणि आई वडील, बरोबर. म्हणूनच म्हणजे हेही लक्षात ठेवलं पाहिजे. परत एकदा मी कॉम्पिटिशनचंच उदाहरण देईन. ओके, मी जेव्हा स्विमिंग करते, एखाद्या स्पर्धेत इव्हेंटमध्ये भाग घेते, त्यावेळेला माझं जे टायमिंग असतं त्या टायमिंगमध्ये मला जर का गोल्ड मेडल मिळत असेल तर ओके, मी चांगली आहे. पण म्हणून मी सगळ्यात बेस्ट आहे असं नाही होत. माझ्यापेक्षाही कमी टायमिंग असणारी माणसं या जगात आहेत.
मी अनेकांना मागे टाकून त्या क्षणी त्या इव्हेंटला गोल्ड मेडल मिळवलंय, पण म्हणून मीच बेस्ट आहे हा अहंकार मी जर का अंगी बाणवला किंवा माझ्या डोक्यात घालून घेतला तर मग काय प्रगती खुंटली ना. मी बेस्ट आहे, मग जिथे जे कोण बेस्ट असतं त्यांना प्रगती म्हणजे नो स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट. आणि परत एकदा दिस इज मिथ, नो स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट. प्रत्येकाला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती कुठल्याही डोमेनमध्ये तुम्ही असाल तिथे स्वतःवरती काम करत करतच पुढे जायला लागतं. आणि हे आपण कोणाला काही शिकवत नाही किंवा काही नाही, जे शेअरिंग आपले थॉट्स. मला समजलेलं मी सांगतेय, म्हणजे हेच बरोबर आहे असंही माझं म्हणणं नाहीये. वेगळ्या असतात. एक्झॅक्टली, हे मला कळलंय आणि जे कळलंय त्याचा वापर करून मी माझं आयुष्य जगतेय आणि ते जगताना ना मला खूप मज्जा येते. एवढंच माझं म्हणणं आहे. म्हणजे सगळ्यांनी असंच जगावं, असाच विचार करावा हेच बरोबर आहे हेही मला म्हणायचं नाहीये. पण थोडंफार तरी असा विचार करून बघायला काय हरकत आहे. अगेन इट्स अ चॉईस. पटलं नाही तर मग चालूच राहणार आहे. हा, पटलं तर करा विचार, नाही पटलं तर द्या सोडून. उद्याचा दिवसही तसाच येणार. त्या सगळ्या फ्रस्ट्रेशन्स, अपेक्षा, एक्झॅक्टली, अतिविश्वास, अति सगळं अति. आणि ह्याच्याही पुढे जाऊन म्हणजे परत एकदा माझ्या स्वतःबद्दल मला आदर वाटतो ना, त्यावेळेला मी इतरांनाही आदर द्यायला लागते. करेक्ट. ओके. आणि जेव्हा मी माझ्या स्वतःबद्दल असा मी आदर बाळगते तेव्हा मला काय आवडतं काय आवडत नाही ह्या गोष्टी दुसऱ्यांसमोर ठेवताना मला त्यातनं गिल्ट येत नाही की ओके मला ना हे नाही आवडत, हे मला खूप आवडतं. हे हा माझं आवडणं आहे, माझं लाइकिंग आहे. परत याच्यामध्ये असं माझं म्हणणं नाही की मला आवडतं म्हणून तुला आवडलंच पाहिजे. तुला तुझं आवडत असेल बाबा, मला हे आवडतं. इथे को एक्झिस्टन्स आहे, एकत्र जगणं आहे. कारण या जगात जगताना मी एकटीच नाही जगू शकत, मला माणसं लागतात. आणि मला असं नाही एका माणसाला माणसं लागतात. ज्यांना माणसं लागत नाहीत मे बी ते अध्यात्माच्या खूप पुढच्या लेवलला पोचलेले असतात आणि अशी माणसं योगी होऊन हिमालयातल्या गुहांमध्ये एकटी राहतात, वर्षानुवर्ष राहतात. पण ते खरोखरीच अध्यात्मामध्ये इतके पुढे पोचलेले असतात की त्यांना उरलेल्या समाजामध्ये राहावं असं वाटत नाही म्हणून ते तिकडे जाऊन राहतात. पण आपण सामान्य माणसं आहोत, आपल्याला माणसं लागतात. आपले सुख दुःख सगळं शेअर करायला माणसं लागतात. आणि तू जे म्हणालीस ना की स्वतःवरचं प्रेम आणि विचार हे जर हळूहळू डेव्हलप व्हायला लागले तर तू जे काय म्हणतेस ते माझ्यापर्यंत पोहोचू शकतं आणि मी जे काही सांगतेय ते कदाचित तुझ्यापर्यंत पोहोचू शकतं. तो तर एक वेगळाच विषय आहे. तो तर एक वेगळाच विषय. निदान ना ऐकू लागतो आणि मुळात मला स्वतःला काय वाटतंय, माझ्या भावना काय आहेत हे माझं मला तरी समजायला लागतं. खूप वेळेला असं होतं ना की माझं मला नक्की आता काय वाटतंय ह्याचीच क्लॅरिटी नसते. कारण तेवढं थांबून तो पॉज घेऊन विचारच केलेला नसतो. वाटलं करून टाकलं, त्या क्षणी मनात आलं रिॲक्ट करून टाकलं असं. आणि आपलं बऱ्याचशा गोष्टींना अशा रिॲक्शन्सची चेन होत जाते मग. आणि मग तो इगो इतका डेव्हलप झालेला असतो ना की आपण चुकीची रिॲक्शन दिलीये ती ऍक्सेप्ट करणं. हा, दुसऱ्यांची जाऊ दे आणि ठीक आहे चूक झाली, इट्स ओके, पण त्याच्यातनं पुन्हा ते रिव्हर्क करणं जे गरजेचं. करेक्ट. तो पॉज घेतल्याशिवाय कळत नाही की ओके माझी चूक झाली, मी उगाच ओव्हर रिॲक्ट केलं किंवा मी नको होतं करायला, व्हॉट जे काय असेल ते. त्याच्यासाठी कुठेतरी पॉज घेतला पाहिजे. आणि ह्याच्याही पुढची पायरी मी म्हणेन की जेव्हा आपण आपल्या स्वतःवर असं प्रेम करायला लागतो, स्वतःचा आदर करायला लागतो, आयुष्यात नक्की मला काय हवंय हा प्रश्न विचारायला लागतो, काय नकोय हे समजायला लागतं. त्याच वेळेला माझं समाधान नक्की कशात आहे ह्याच्यावरती आपल्याला हळूहळू क्लॅरिटी यायला लागते. आणि जेव्हा अशी क्लॅरिटी यायला लागते ना की ही गोष्ट केल्यामुळे मला समाधान मिळतं, आनंद वेगळा, सुख वेगळं, समाधान मिळतं,
ते समाधान कशातनं मिळतं हे एकदा कळायला लागलं ना की आपोआपच आपण फक्त आपल्यापुरतं जगणं संपून टाकतो. कारण कायम आहे समाधान, कायम अशा गोष्टीतनं मिळतं जेव्हा आपल्याला असं वाटतं की माझ्यामुळे दुसऱ्या कोणाला तरी उपयोग झालाय, माझ्यामुळे दुसऱ्यांच्या कोणाच्या तरी आयुष्यात 4 क्षण सुखाचे आलेत, आनंदाचे आलेत, असं जेव्हा आपल्याला फील येतो ना तेव्हा समाधान वाटतं. आणि असं जेव्हा समाधान, मग मी काय केल्यामुळे मला समाधान वाटतंय ह्याच्यावरती पण फोकस व्हायला लागतो. आणि मग असं जेव्हा समाधान कुठे आहे माझं हे कळायला लागलं ना की लक्षात येईल की आपण आपल्या स्वतःपुरतं जगणं सोडून देतो आणि मग व्यक्ती ते समष्टी हा प्रवास सुरू होतो. आणि जेव्हा असा व्यक्ती ते समष्टीचा प्रवास सुरू होतो तेव्हा मी तुला म्हटलं तसं आपण स्वकेंद्री राहत नाही, आपण स्वार्थी राहत नाही. मग आपोआपच आपल्या जवळ जे आहे त्याचा उपयोग मॅक्झिमम इतरांसाठी व्हायला लागेल हे आपोआपच आपल्याकडनं व्हायला लागतं, नकळत होत जातं. आणि दॅट्स द ब्युटी ऍक्च्युली, की ते जेव्हा नकळत आपल्याकडनं व्हायला लागतं इट बिकम्स युअर सेकंड नेचर. इंटरनलाइज व्हायला लागतात त्या गोष्टी. आणि परत एकदा दुसऱ्यांना आपण समजतो की नाही हे आपल्या हातात नाही, मला मी समजते, माझ्या भावना काय आहेत, हा मला माझ्या भावना समजतायत, मला इतरांनी समजून घेतलंच पाहिजे हा अट्टास पण जमतो, मला मी समजते ना, ओके. समोरचा जो माणूस जे काय वागतोय तो तसा का वागत असेल हेही हळूहळू समजायला लागतं. आयुष्य सोपं बनतं. अगेन दॅट्स द एक्स्ट्रीम. अपेक्षाच नाहीत असं होणार नाही. म्हणायला ठीक आहे कोणाकडनं काहीच अपेक्षा ठेवू नयेत, म्हणत राहावं, म्हणत राहावं, म्हणायला काय प्रॉब्लेम आहे. पण असं प्रत्यक्षात घडणं अवघड असतं की काहीच अपेक्षा नाही आहेत. अपेक्षा असतात पण त्या निदान मॉडरेट राहतील ना इतकं तरी बघितलं जाईल. हा. आणि म्हणजे मी माझ्या स्वतःसाठी आणि माझ्या मैत्रीमधल्या मैत्रिणींना तरी म्हणते कायम की तरी बरं हा मंत्र जपूया. म्हणजे मग कुठल्याही सिच्युएशन मध्ये समजा नाही अपेक्षेप्रमाणे गोष्टी झाल्या तरी बरं हे झालं, तरी बरं माझ्या हातात हे होतं, तरी बरं, त्या पॉझिटिव्ह गोष्टी दिसायला लागतात. परत एकदा काहीच परफेक्ट नसतं. सो हाताशी येणाऱ्या अनेक गोष्टी जेव्हा असतात त्यावेळेला हातातनं सुटून गेलेल्याही अनेक गोष्टी असतात. तो खूप एक सुंदर डायलॉग आहे बघ ये जवानी ये दिवानी मधला, दीपिका पदुकोण आणि रणबीर सिंग ते सूर्यास्त बघत असतात आणि त्याला खूप कुठेतरी जाऊन कुठला तरी ऑडिओ व्हिज्युअल शो बघायचा असतो म्हणून तो तिला घाई करत असतो आणि ती म्हणते की काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी सुटणारच आहे, मग जिथे आहोत ते तरी पूर्णपणे अनुभवूया, मनापासून त्याचा आनंद घेऊया. तसंच आहे, सगळ्याच गोष्टी नाही मिळणार आहेत. ज्याची मी अपेक्षा ठेवली माझ्या आयुष्यात त्या सगळ्याच गोष्टी नाही मिळणार आहेत. कोणाला मिळतात? जे मिळालं लेट्स बी ग्रेटफुल फॉर दॅट. आणि अनेक गोष्टी न विचारता, न सांगता, न मागता मिळाल्या आहेत. प्रत्येकाला मिळतात अशा, त्या बघूया. लेट्स बी ग्रेटफुल फॉर दॅट. फॉर एक्झाम्पल हे सुंदर शरीर, इतकं सुंदर शरीर आपल्याला मिळालेलं आहे. त्या शरीरामधल्या अनेक पेशी उत्तम काम करतायत म्हणून मी अनेक माझ्या डे टू डे लाईफ मधल्या गोष्टी इझिली करू शकतेय. त्या शरीराबद्दल आपण कधी ग्रेटफुल असतो? बघतो आरशामध्ये तर माझं काय नाकच नकटंय, मला डोळ्याला चष्माच आहे, मग माझे केसच असे आहेत, माझा रंगच असा आहे, हेच बघितलं जातं ज्याच्याबद्दल वी आर नेव्हर हॅपी. पण माझ्याकडे काय आहे हे नाहीच बघितलं जात. सो स्वतःवरती काम करायचं म्हणजे माझ्याकडे काय आहे तेही बघायचं. ऑलरेडी थिंग्स दॅट आय हॅव विथ मी विच आय हॅव टेकन फॉर ग्रांटेड ऑलवेज. खरंच आहे, खूप ऐकून ना कदाचित खूप जणांचे प्रश्न सुटतील किंवा आपल्याला खूप जणांचे प्रश्नही येतील.
कदाचित आपल्याला आणि अजून डिटेलमध्ये बघायचं आहे. स्वतःवरती काम करायचं म्हणजे केवढे आस्पेक्ट्स आहेत स्वतःवरती काम करतानाचे, त्या सगळ्याबद्दल चर्चा करायची आहे आपल्याला. तर मला असं वाटतं की आज या नोटवर आपण इथे थांबूया की एक सेल्फ रिअलायझेशन जे आहे स्वतःबद्दलचं, किंवा हा खूप मोठा शब्द आहे अस्मिता, सेल्फ रिअलायझेशन. त्याला निदान आपण आज पहिली पायरी तरी चढली, हा, असं पहिली म्हणूया. पायरी. आणि लोकांचे जे काही आपल्याला अभिप्राय येतील, म्हणजे खरंच पहिल्यांदा सुद्धा आपण जेव्हा वेगळ्या विषयावर गप्पा मारल्या होत्या खरं तर, पण त्याला खूप छान प्रतिसाद आला होता. तर मी उलट सगळ्यांना सांगेन की इथे कमेंट्स करा, ओके, की जे आपल्याला कळेल की नक्की त्यांच्या मनात काय चाललं आहे, त्यांच्या डोक्यात काय विचार आहे, आणि त्या प्रश्नांना आपल्याला पुढच्या वेळेला आपल्या चर्चेमध्ये घेता उत्तरं येईल. देता येतील. आणि ही पहिली पायरी होती या सगळ्या विषयाची, असं म्हणूया आपण. आणि आपली सिरीज चालूच राहणार आहे, आपण Yes. गप्पा मारणारच आहोत. तेव्हा तर मी आवाहन करते, अंतर्मनातल्या गुजगोष्टी जे सगळं कुटुंब आहे इनर व्हॉइसचं, त्यांनी नक्की आम्हाला हा पॉडकास्ट ऐकल्यानंतर कमेंट करा आणि आम्हाला सांगा की तुमच्या मनात काय विचार आहे हा पॉडकास्ट ऐकल्यानंतर. आणि मेधाताई, मला असं वाटतं की आज आपण इथे थांबूया. येस, आणि चालेल. पुढल्या भागात आपण प्रश्नांची उत्तरं तर देऊच या, पण थोडंसं विस्ताराने चालेल. अंतर्मनात शिरूया, असं Yes. म्हणूया आपण आपल्या आपल्या स्वतःच्या. नक्की नक्की. येस.